नागपूरच्या जरीपटका परिसरात सिगारेट विकण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणीवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून संतप्त नागरिकांनी आणि कुटुंबियांनी थेट जरीपटका पोलीस ठाण्याला घेराव घालून न्यायाची मागणी केली आहे। सविस्तर माहितीनुसार नागपूरच्या जरीपटका परिसरात सिगारेट विकण्यावरून झालेला वाद अखेर जीवघेणा ठरला। मिळालेल्या माहितीनुसार गौरव अंबाडे आणि आकाश टेंभुर्णे हे दोन आरोपी विद्या सहारे यांच्या चहाच्या दुकानावर आले होते। यावेळी विद्याच्या मेहुणीने सिगारेट विकल्यावर आरोपींनी त्यास आक्षेप घेत वाद सुरू केला। क्षणातच हा वाद टोकाला गेला आणि आरोपी गौरव अंबाडे याने चाकू काढून चंचल सहारे आणि तिच्या साथीदारांवर हल्ला केला। या हल्ल्यात चंचल सहारे गंभीर जखमी झाली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला। सबसे कोई करप्ट थाना होगा तो जरीपटका में थाना होगा। ये लोग लाख 2 लाख रुपए लेके आरोपी को ऐसा ही छोड़ देते, ऐसा ही छोड़ देते। इतना करप्ट थाना अपने नागपुर में नहीं है। डीसीपी एसपी को इस पे संज्ञान लेना चाहिए। कितने कैसे करप्ट लोग 10 लाख रुपए लेके पोस्टिंग लेते यहाँ पे जरीपटका थाने में, क्योंकि उनको पैसा निकला जाए करके। पूरे आरोपी को बुलाते, पैसा लेते, छोड़ देते। संतप्त कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी चंचलचा मृतदेह घेऊन जरीपटका पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घेराव घातला। छेडखानी करून माझी साली होय म्हणून तिच्याशीने छेडखानी करत होते। मी त्यांना भगवल्याच्या नंतर माझ्यावर चाकूचा वार करून हा एक मुलगा ना हा माझा मेलेला त्या याच्यावर कारवाई न होता, पीसीआर न देता आमचे जे गरीब असते तर 10 दिवसाचा पीसीआर मागितला असता, त्याचा एका दिवसाचा पीसीआर कसा भेटला? एक दिवसाचा पण नाही त्याचा एक दिवसाचा भी पीसीआर नाही झाला। पीसीआर का नाही झाला? का नाही झाला? ऐकून घ्या, वादविवाद झाला माझ्याकडे। थांबा, अरे चुपचाप प्रयत्न। माझ्या इकडे चाय सिगरेटची दुकान आहे, माझ्या इकडे 20 वर्षाच्या वरती पोरी येतात। निदर्शनादरम्यान आंदोलकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत जरीपटका पोलीस ठाणे सर्वात भ्रष्ट आहे अशा जोरदार घोषणा देत आपला रोष व्यक्त केला। न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा कुटुंबियांनी दिला। दरम्यान पोलिसांकडून आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। 1/2/2026 रोजी यातील फिर्यादी विद्या सहारे यांच्या टपरीचं चहाच्या टपरीचं दुकान आहे जिंदरमाच्या साईडला। तिथे यातील आरोपी गौरव अंबाडे आणि आकाश टेंभुर्णे हे चहा घेण्यासाठी आले। त्यांनी त्या विद्या सहारे त्यांना सांगितलं की तू आमच्या साईला सिगरेट का विकतो, तर त्यांच्यासोबत त्यांचं भांडण झालं। तर त्या विद्या सहारेने आपल्या मुलाला बोलून घेतलं। त्यांचे मिस्टर आणि ते दोघे मिळून चहाची टपरी चालवतात। तर मग त्यांचा मुलगा पण आला आणि मग यातील जे गौरव अंबाडे आहे याने आपल्या जवळ एक छोटा चाकू काढून त्यांच्यावर हमला केला। त्याच्यामुळे त्यामध्ये विद्या सहारे यांच्या हातावर मार लागला आणि जे मृतक आहे चंचल सहारे त्यांच्यासोबत एक त्याचा मित्र पण आला होता। त्यांना पण किरकोळ मार लागला, पण जो हा आहे सहारे आपला चंचल सहारे त्याच्या पोटावर एक अर्धा इंचीचा घाव लागला होता। त्या अनुषंगाने त्यांना आम्ही मेवा इथं हॉस्पिटलला भरती केलं होतं, परंतु ते पूर्ण ट्रीटमेंट न करता मेवा हॉस्पिटल त्यांनी स्वतःच तिथून निघून गेले। 2-3 दिवस त्यांनी मग काही स्वतःवर ट्रीटमेंट केली नाही। त्यांच्यावर त्यांचा जे छोटा घाव लागला होता पोटावर त्याचं इन्फेक्शन झालं। त्यानंतर ते मग तिरपुडा हॉस्पिटलला गेले, मग सामान्य रुग्णालय इथे मानकापूरला गेले, तिथे पण त्यांची ट्रीटमेंट होऊ शकली नाही। मग त्यांनी त्यांना मेडिकल ट्रॉमा मध्ये शिफ्ट केला। दिनांक 4 ला त्यांचं मग तिथे ऑपरेशन झालं। इन्फेक्शन खूप वाढलं असल्यामुळे ते काही त्यामध्ये सावरू शकलं नाही। आज दिनांक 6 ला सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्या अनुषंगाने आम्ही यामध्ये 302 जे IPC जुना त्यामध्ये मर्डरचे सेक्शन वाढवले
दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे. एक आरोपी जो आहे सेंट्रल जेलला 5 आहे व एक आमच्या सध्या ताब्यात आहे. आज त्यांचं फिनरल असताना ते अचानक पोलीस स्टेशनच्या आवारात त्याची बॉडी घेऊन आले व आरोपींना अटक करा अशी त्यांची मागणी होती. आम्ही त्यांना समजून सांगितलं की दोन्ही पण आरोपी याच्यामध्ये अटक आहे. पण अजून कोणी काही निष्पन्न होतील, काय तपासतील, आम्ही त्यांना सगळं सहकार्य करण्याबाबत सांगितले. त्यांचा रोष होता तो आम्ही त्यांचा कमी केला. एक 25-30 मिनिट ते थांबले होते, परंतु नंतर त्यांना समजवल्यामुळे ते इथून मग शांततेने नाराकाटे ते गेलेले आहेत. आरोपी काही जे आरोपी आहेत त्यांच्यावर याच्या अगोदर पण 2 गुन्हे आहेत, म्हणजे गुन्हेगार वृत्तीचे आहेतच. ते नशेमध्ये होते नव्हते ते काही सांगता येत नाही, पण नशेच्या आधी आहेत ते आरोपी. 2च आरोपी आहेत. त्यांनी सांगितलं 2 जण आले गाडीवर. एकदम क्लिअर कट आहे, काही विषय नाही. ती बाबत आम्हाला माहिती नाहीये त्यांना कोण अप्रोच झाला, कारण की 3-4 दिवस म्हणतात त्यांना कोण हॉस्पिटलला भेटलं याबाबत तर काय मला सांगता येणार. त्यांना कदाचित वाटलं असेल किंवा पोलिसांनी पाठवलं असेल. नाही, ते त्यांच्या नावाने जी रिपोर्ट आहे ते ओळखत होते ना एकमेकांना. फिर्यादी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. म्हणजे जे आरोपी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या साडी जे आहेत त्याची तिथे यायची इच्छा, त्यांना सिगरेट का विकता या वातावरण. ते आता तपासात समजेल, निष्पन्न होईल. तपास चालू आहे.